कोकाटेंच्या बंधूंच्या भाजप प्रवेशाने राजकीय भूकंप। माणिकराव कोकाटेंच्या राजकीय खेळीमुळे महायुतीमध्ये फूट पडणार। सिन्नरच्या पारंपरिक राजकारणात खासदार राजाभाऊ वाजे आणि क्रीडा मंत्री कोकाटे यांची चलती आहे, पण आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतच आता फूट पडण्याची शक्यता आहे। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भाजपवासी झाले आहेत। येत्या आठवड्यात उदय सांगळे हे दुसरे विरोधक भाजपचा झेंडा हाती घेतील। या घडामोडींमुळे भाजपला अधिक फायदा होण्याची शक्यता आहे। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत सिन्नर मतदारसंघात 7 गट आहेत। यातील सिन्नरच्या 6 गटांमध्ये मराठा विरुद्ध वंजारी अशी पारंपरिक लढत होत आली आहे। त्यात क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आणि खासदार राजाभाऊ वाजे या 2 गटांमध्ये कार्यकर्त्यांची विभागणी झाली आहे। सिन्नर विधानसभा मतदारसंघात राजकीय पक्ष गौण मानले जातात। प्रत्येक निवडणुकीत कार्यकर्ता 2 गटांमध्ये विभागला जातो। यंदाच्या निवडणुकीतही ती स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना मुलगी सीमांतिनी कोकाटे, तिचे राजकीय करिअर महत्त्वाचे आहे। सोमठाणे हा त्यांचा पारंपरिक गट आहे। कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी भाजप प्रवेश केला, त्यामुळे या गटात कोकाटे भाजपला जवळ करण्याची शक्यता मावळली आहे। दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत उदय सांगळे यांनी कोकाटे यांना आव्हान दिले होते। सांगळे ही येत्या 25 ऑक्टोबरला भाजप प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे। कोकाटे यांचे दोन्ही कट्टर विरोधकांची आता भाजपवासी होत असल्याने कोकाटेंच्या समोर मोठे आव्हान असणार आहे। सिन्नर तालुक्याच्या राजकारणात राजकीय पक्षांना दुय्यम स्थान असल्याने मंत्री कोकाटे आणि खासदार वाजे म्हणतील तो पक्ष असे धोरण येथे आहे। या दोन्ही नेत्यांनी स्थानिक पातळीवर आपल्या नेत्यांना धोरण ठरवण्याचे अधिकार दिले आहेत। गेल्या आठवड्याभरात राजकीय घडामोडी वेगवान झाल्या असून काही नेते भाजप प्रवेश करणार आहेत, मात्र त्याचा लाभ होण्याऐवजी पक्षाला तोटा अधिक होईल अशी स्थिती आहे। विशेषतः महायुतीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी भाजप प्रवेश केलेल्या नेत्यांचे वैर सर्वश्रुत आहे। त्यामुळे मंत्री कोकाटे भाजपला जवळ करण्याची शक्यता मावळली आहे। खासदार राजाभाऊ वाजे यांना गेल्या निवडणुकीत 5 आणि मंत्री कोकाटे यांना सीमांतिनी कोकाटे सोमठाणे ही एकमेव जागा होती। सध्याच्या राजकीय घडामोडी विचारात घेता खासदार वाजे हे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या चिन्हावर निवडणुका करणार आहेत। उदय सांगळे यांच्यामुळे भाजपला सर्व 6 ठिकाणी उमेदवार द्यावे लागतील। मंत्री कोकाटे हे देखील आपले उमेदवार देतील। या स्थितीत उर्वरित सर्व पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते विभागणीत खासदार वाजे यांच्याबरोबर जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आगामी निवडणूक अधिक चुरशीची होईल। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, सिन्नर।